नमस्कार मंडळी. आपलं रोजचं काम म्हणजे ना ग्राउंड. ते काही पण म्हणा, एक दिवस आपल्या कॉलेजला सुट्टी राहील पण ग्राउंडला सुट्टी नाही राहत. म्हणून मस्त आम्ही पोहोचलो ग्राउंडला आणि रनिंग वगैरे मारून घेतली आणि आपलं करायचा तो वॉर्मअप वगैरे करून घेतलं, घोडा वगैरे प्रॅक्टिस वगैरे केली आणि पोहोचली घरी. घरी आल्या आता जायचं होतं मला पेपरला, तर मग काय मस्त स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक वगैरे करून घेतला. आता चालूच आहे म्हणा स्वयंपाक वगैरे करतच तेवढ्यात येते आपले देवांशू भाऊ. आता देवांशू भाऊ आले आणि त्याच्यासोबत मस्ती वगैरे नाही केली तर असं कधी चांगलं वाटत नाही. त्याची मस्ती नाही दाखवणार, कारण तर त्याची मस्ती काही संपत नाही, म्हणून मी त्याची मस्ती काही दाखवणार नाही आज. मस्त सूर्य बघत स्वयंपाक करत होती. मस्त तयारी वगैरे केली आणि निघली मग मी मारेगाव जायला, कारण आपला होता पेपर. मग काय आपल्या दादाच्या आठवणी पोचलं मारेगावला आल्या आपल्याला जातो तो कॉलेजमध्ये. पहिले कॉलेजमध्ये आले, पेपर वगैरे दिला. पेपरला म्हणजे आता आम्ही चाललो म्हणायचं पेपरला. पेपर सुटल्याबरोबर मस्त मग आम्ही मार्केटमध्ये जाणार आहोत. मग काय पेपर वगैरे दिला आणि आम्ही पोचलो मार्केटला, कारण आज होता मंगळवार, आपल्याला घ्यायचं होतं भाजीचं. आता भाजीचं वगैरे घेऊन जातो म्हटलं घरी, तर तेवढ्यात आले आमचे मोठे बाबा. आता मग त्यांचा भाजीपाला वगैरे घेऊन दिला आणि आम्ही निघालो घराकडे जायला. आता जशी ज्याच्या आठवण आली त्यांच्यासाठून जावं म्हणते, म्हणून मग काय दादाच्या साठवण पोचली गावाला आल्या मस्त आमचा रोड बघा किती चांगले आहे. वेगावचे रोड म्हणा आणि एकदम शांत बसा, कारण तर इतके चांगले आहे तुम्ही समजू शकता. आता मग काय आता झाली संध्याकाळ, आपल्याला पुन्हा करायचा होता स्वयंपाक. आता तुम्ही काही पण म्हणा, आपल्याला सुट्टी स्वयंपाकापासून कधीच भेटू शकत नाही. मग का मस्त शेंगाची भाजी वगैरे बनवून घेतली आणि मस्त वरण भात पोळी वगैरे बनवून घेतली. जेवण करायला टाईम होता म्हणून झाकून ठेवून दिलं जेवण वगैरे आणि मग घेतली मी भगवद्गीता, बसली वाचत. आता काही भगवद्गीतामधले शब्द असे आहे की खरंच मनाला लागते. कोणाकोणाला भगवद्गीता वाचायला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. चला बाय बाय.